हैदराबाद गॅझेटवरनं नाना पटोलेंनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। सरकार राज्यात दुफळी माजवतोय, मराठा विरुद्ध ओबीसी लढाई करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोपही पटोलेंनी केल्याचं पाहायला मिळतंय। तर निवडणुकानंतर ओरिजिनल ओबीसींचा वाटा कुणी हिरावला हे दिसेलच असा निशाणा विजय वडेट्टीवारांनी सरकारवर लगावलाय। महाराष्ट्रातलं सरकार आणि विशेष करून फडणवीस सरकार हे राज्यातल्या लोकांमध्ये दुफळी माजवण्यामध्येच त्यांचा पूर्ण काळ चाललेला आहे। हैदराबाद गॅझेटरच्या माध्यमातून आमचा जो ठराव आहे, आज त्याच्यावर चर्चा पण आहे, त्याच्यामध्ये मी हा विषय घेतलेला आहे की हैदराबाद गॅझेटरमध्ये त्यांना मराठा वर्सेस ओबीसी, धनगर बंजारा वर्सेस आदिवासी ही महाराष्ट्रामध्ये लढाई करून घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये या सरकारला यश आलं। पण गॅजेटियरच्या संदर्भात सांगायचं झालं तर जो JR गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे। ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर, महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल। म्हणजे ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही, निवडणुकानंतर आपण बोलूया, त्याची माहिती घेईल मी आणि नंतर मी बोलणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।